हाय, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला माझ्या बाल्कनी गार्डनची टूर देणार आहे, जिथे आहे खूप सारी पॉझिटिव्हिटी. आजचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. घराच्या मेन डोरला सुरुवातीला मी हे डायफेनचं प्लांट ठेवलं आहे आणि इथे बघा खूप सारे प्लांट्स माझ्या बाल्कनीमध्ये आहेत. तुम्हाला दिसतच असेल. माझ्या सासूबाईंना ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये ना माठ बाहेर ठेवायला आवडतं, कारण त्यांचं म्हणणं आहे खूप पाणी थंड होतं. तर त्यांनी एक छोटा माठ बाहेर ठेवलेला आहे. हे बघा, हे पूर्ण झाडं हे सगळे माझ्या बाल्कनीमध्ये आहे. मोठे मोठे पाम ट्रीज, एरिका पाम, हे इथे ख्रिसमस प्लांट आहे. हँगिंग प्लांट जास्त नाही आहे, 2च आहे. मी पावसाळा सुरू झाल्यावर ना हँगिंग प्लांटची शॉपिंग करणार आहे, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. हे बघा, एरिका पाम छान बहरलं आहे. इथे शूरॅक ठेवली आहे बाल्कनीमध्ये, त्याच्यावर पण मी खूप सारे प्लांट्स ठेवले आहेत. आणि इथे तुम्हाला बरणी दिसते, त्यामध्ये ना मी अलिबागवरून खूप सारे स्टोन जमा करून आणले आहे. असंच डेकोरेशन पर्पजला लागतात, तर मी हेच यूज करते. झाडांना पाणी द्यायचं आहे, तर त्यामुळे मग घरातली पण प्लांट्स मी बाहेर आणून ठेवले. घरात मी जास्त प्लांट्स ठेवले नाही आहेत. हे एक हॉलमध्ये ठेवलेलं मॉन्स्टेरा, जे मी हॉलमध्ये ठेवलेलं. आता मी आधी ना सगळ्या झाडांचे काही ड्राय लिव्ज असेल किंवा काही असे फाटलेले किंवा खराब झालेले लिव्ज काढून घेते. तसं तर मी वारंवार हे करत राहते, तर खूप असं ड्राय लिव्ज तुम्हाला म्हणजे दिसणार नाही. पण तरी मी जे असेल छोटे मोठे ते सगळे आता काढते आहे. मॉन्स्टेरा, मनी प्लांट, खूप सारे वेगवेगळे प्लांट्स आहेत माझ्याकडे. हे झाड पण ना खूप बहरलं होतं, खूप असं खाली त्याचा वाकड्या तिकड्या त्याच्या ब्रांचेस गेल्या होत्या, तर त्याला ना मी आता दोरीने बांधलं आहे. तर ते बघा, असं आता जरा छान वाटतं आहे. प्लांटला बांधता एक असं बघा हे निघालं माझ्याकडनं, तर ही कटिंग तुम्ही मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवू शकता, त्याला पण रूट्स येईल. आणि मी ऑलरेडी ह्याचे असे कटिंग्सचे खूप वेगवेगळे म्हणजे माझ्याकडे लावून ठेवते, त्यामुळे मी ही काही आता यूज करणार नाही आहे. सुरुवातीला ना माझी बाल्कनी अगदी साधी होती, ना काही डेकोरेशन ना प्लांट्स, फक्त रिकामी जागा. पण ना लॉकडाऊनमध्ये एक थॉट आला की आपल्या घरात पण ना छोटं ग्रीन स्पेस असलं पाहिजे. तिथून सुरू झाला माझा बाल्कनी गार्डनचा प्रवास. तर वेळ होती प्लांट सिलेक्शनची, मग मी सुरुवात केली इझी ग्रोईंग प्लांटपासून. तर तुम्हाला माहिती आहे, जसं तुळशी असेल, मनी प्लांट्स असतात, ॲलोवेरा, हे प्लांट्स ना बिगिनरसाठी म्हणजे खूप इझीली ग्रो करता येतात. बिगिनर फ्रेंडली प्लांट्स आहेत हे. तुळशीचे इतके रोपं आहेत की आम्ही कधी कोणी आलं आणि त्यांना पाहिजे असले ना तर ते घेऊन पण जातात. तर नंतर हळूहळू मी आणखी प्लांट्स ॲड करत गेले. त्यात फ्लावरिंग प्लांट्ससुद्धा आहेत, पण ते ना आम्ही टेरेसवर लावले आहेत. त्यात जास्वंद, गुलाब, मोगरा असे प्लांट्स आहेत. हे जे माझं बाल्कनी गार्डन आहे ना, इथे मी सगळे इंडोर प्लांट्स ठेवले आहेत. आणि हे प्लांट मेंटेन करणं इझी आहे. यांना ऊन पाहिजेच असं नाही आहे. म्हणजे असं तुम्हाला उन्हात ठेवायचं मग परत त्याला जागेवर ठेवा असं मी करत नाही, तुम्हाला खोटं वाटत असेल. हे जे माझे प्लांट्स आहेत ना, हे सगळे मी किती दिवस एकाच जागी ठेवलेले असते ना, त्यांना इकडे तिकडे हलवत पण नाही. म्हणजे हलवलं तरी फक्त त्यांची जागा चेंज करते की चला आज इथे हे ठेवू तिथे ठेव, पण हे उन्हात ठेवायचं मग बाहेर म्हणजे त्याला जागेवर ठेवायचं असं मी करत नाही. ते तुम्ही बघताय किती सुंदर माझे प्लांट्स झालेले आहेत, छान झाले आहेत, हिरवेगार. तर त्याचं ना एकच आहे की तुम्ही त्याची इंडोर प्लांट्सला खूप केअर नाही करावं लागत, पण तरी त्याला नियमित पाणी घालावं लागतं, त्याला खत टाकावं लागतं. हे मात्र मी नियमित करत असते.
कधी काही प्लांट जर आपण त्या जागी ठेवले आणि असं वाटलं की ते नीट ग्रोथ होत नाही आहे त्यांची, तरच मग मात्र तुम्ही त्याची जागा हलवा. अदरवाईज माझे काही झाडं तर वर्षानुवर्षे एकाच जागी ठेवलेली आहेत, जे मोठी आहेत, तर खरंच त्यांना काहीच फरक पडला नाही आहे. ते एक छान ग्रो करत आहेत. की तुम्हाला जर खरंच प्लांट्सची आवड असेल ना, तरच तुम्ही ते आणा आपल्या घरी, कारण दुसऱ्यांच्या भरवशावर आपण त्यांना नाही आणू शकत. तुम्हाला तुमचा वेळ त्यांना द्यावाच लागेल. आणि म्हणजे फक्त प्लांट्स नाही, तर तो एक थेरपी आहे. बाल्कनी गार्डनमुळे मला तर खूप फायदे झाले आहेत. कारण प्लांट्स ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात. प्लांट्समुळे माझा स्ट्रेस कमी होतो, कारण मला आवडतं त्यांच्यासोबत राहायला, म्हणजे त्यांची निगा राखायला, आणि घरात पण फ्रेश हवा येते आणि घराची शोभा तर मात्र दुपटीने वाढली आहे ह्या झाडांमुळे. तुम्हालाही बाल्कनी गार्डनची सुरुवात करायची असेल ना, तर काय करायचं, इझी स्टार्ट करा, स्मॉल स्टार्ट करा, इझी प्लांट्स निवडा, रेग्युलर त्यांची केअर करा आणि ओव्हर वॉटरिंग टाळा. ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे, पेशन्स. तुम्ही पेशन्स ठेवा, तुमचे प्लांट्स नक्की छान ग्रो होतील आणि तुमचं घरही सुंदर दिसेल. मी माझे मनी प्लांट्सला ना मॉस्टिक लावून ठेवलं आहे, त्यामुळे ते इतके छान शेपमध्ये दिसतात आहे. ते आडवे तिडवे वाढत नाही आणि त्याला ते दोरीने बांधायचीही गरज नाही. खूप छान दिसतात. त्यानंतर मग मी माझे काही मॉन्स्टेरा असेल किंवा वंडरिंग जीव, हे जे प्लांट्स आहे ह्याचे कटिंग्स लावले आहेत आणि ते पण इतके छान ग्रो केले आहेत ना, ते मी तुम्हाला याच्यात दाखवलेले आहेत. हे जे तुम्हाला डायफेनचे प्लांट्स दिसत आहे, हे एवढं मोठं नव्हतं, मी खूप छोटं घेतलेलं. आणि मी हे पण प्लांट्स बघा, हे सगळे मी छोटे घेतलेले, पण आता इतके मोठे झाले आहेत. त्यासाठी तुम्हाला ही वाट बघावी लागेल. हे बघा, हे डायफेनचं मी कट करून इथे लावलेलं, हे पण किती मोठं झालं आहे. तर घरच्या घरी तुम्ही परत ते ग्रो करू शकता. ही जी प्लांट्स तुम्हाला दिसत आहेत ना, ही काही मी 50 रुपयाला, काही 100 रुपयाला, काही जास्तीत जास्त 150 रुपयाला अशी आणली आहेत. आपल्या रोड साईड ज्या नर्सरीज असतात ना, तिथनं मी घेतली आहे आणि बार्गनिंग ऑफकोर्स करावी लागतं. पण तुम्हाला सांगू, माझं हे बाल्कनी गार्डन आहे ना, हे खूप बजेट फ्रेंडली आहे. तर तुम्ही असं जाऊन रोड साईडला नर्सरीला जाऊन तुम्ही असे प्लांट्स शॉपिंग करू शकता. तर असा होता माझा बाल्कनी गार्डनचा टूर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे ग्रीन.